सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. अक्षरशः आनंदाने नाहून निघालो. जोरदार टाळ्या वाजून परत एकदा सद्गुरूंबद्दल बोलावं तेवढं फार कमी आणि सद्गुरूचा एवढा सहवास त्यांना लाभलेला आहे आणि खरोखरच हे एका तासामध्ये किंवा 40 मिनिटांमध्ये सांगणं फार कठीण होऊन बसतं. तर परत एकदा मी मालाड शाखेचं खास करून यासाठी कृतज्ञता व्यक्त करतो की त्यांनी असा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला आणि त्याचा लाभ आपण सगळे शाखातील लोक युवा मंडळी घेत आहेत. आणि आता आपलं दुसरं सेशन जे होणार आहे त्याच्याकडे बोलू आपण. दुसरं सेशन होणार आहे ते सद्गुरूंच्या तत्वज्ञानाचा अभ्यास हा आपण सर्वांनी कसा केला पाहिजे आणि त्याच्याविषयी थोडंसं मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या समोर आता नेक्स्ट दुसऱ्या सेशनचे वक्ते आहेत श्री पांडुरंग गोरे, माजी विश्वस्त जीवनविद्या मिशन यांची थोडक्यात ओळख करून देतो तुम्हाला. ते स्वतः एअर इंडियामध्ये असिस्टंट मॅनेजर या पदावरती कार्यरत आहेत. वयाच्या 22व्या वर्षापासून म्हणजे गेली तब्बल 30 वर्ष जीवनविद्येच्या कार्यामध्ये सक्रियपणे अव्याहतपणे ते जीवनविद्या मिशनचं कार्य हे करत आहेत. ते स्वतः प्रवचनकार आहेत, प्रबोधक आहेत, कीर्तनकार आहेत आणि विद्यार्थी मार्गदर्शन अभियान यामधील ते प्रमुख असे वक्ते आहेत. ते मराठी, हिंदी आणि इंग्लिश या तिन्ही भाषांमध्ये त्यांचं प्रभुत्व आहे आणि ते शाळा आणि कॉलेजमध्ये जाऊन या तिन्ही भाषांमध्ये मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतात. जीवनविद्या मिशनचे 2 टर्म सलग 2002 पासून ते 2008 पर्यंत ते विश्वस्त म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळलेला आहे. एकाच वेळी सद्गुरू आज्ञाप्रमाण असं समजून एकाच वेळी सांताक्रूज आणि बोरिवली या दोन्ही शाखांचं अध्यक्षपद या पदावरती त्यांनी कार्यभार पण सांभाळलेला आहे. हे फार रेअर आहे. एकाच वेळेला दोन्ही शाखांचं अध्यक्षपद हे सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी घेतलेलं होतं. परत सद्गुरूंनी त्यांना आज्ञा केली होती की तू शाखांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना कार्याविषयी मार्गदर्शन हितगुज करावं. आणि तदनंतर हे ट्रस्टी असतानाच 2005 सालानंतर गोरे साहेबांनी जवळपास 60 शाखांमध्ये जाऊन कार्यकर्त्यांना कार्याविषयी मार्गदर्शन आणि हितगुज केलेलं आहे. एकदा मालाड ईस्टला कार्यकर्त्यांच्या अशी जाहीर मीटिंग मध्ये गोरे साहेबांनी असं सूत्रसंचालन करत होते आणि तेव्हा सद्गुरूंबद्दल एक काव्य रचना त्यांनी केली होती, काढिले रत्न शोधुनी जीवनविद्या एक त्यातुनी. आणि हे जेव्हा काव्य सुमन सद्गुरूंवरती ते पेश करत होते तेव्हा सद्गुरूंना इथे कोट करतो, सद्गुरूंचं वाक्य येते, सद्गुरूंनी त्यांना थांबवलं आणि म्हणाले यातलं एक रत्न म्हणजे हे पांडुरंग गोरे. म्हणतात जो आतूनही गोरा आहे आणि बाहेरूनही गोरा आहे. आणि जीवनविद्या मिशनचा संपर्क अधिकारी तुमच्या कार्याविषयी कोणतेही प्रश्न असतील, इश्यूज असतील ते त्यांच्यापर्यंत आणा, ते सॉल्व्ह करतील असं सद्गुरूंनी त्यांना मीटिंग मध्ये सांगितलेलं. तसेच जीवनविद्या मिशन मधील सक्रिय कार्यकर्त्याचे उपासना यज्ञात सद्गुरूंच्या उपस्थितीत पहिलं लग्न हे गोरे साहेबांचं झालंय. जीवनविद्या मिशन मधील उपासना यज्ञात पहिला नामकरण विधी हा त्यांच्या मुलाचा झालेला आहे, राजेंद्रचा. जीवनविद्येच्या कार्यकिर्दीमध्ये सुरुवातीला ग्रंथदिंडी हा उपक्रम जेव्हा सुरुवातीला सुरू झाला त्याच्यामध्ये जे गवस काका, ज्ञानदेव राणे असे बरेचसे कार्यकर्ते जे जुने त्या ग्रंथदिंडी उपक्रमामध्ये सहभागी होत होते त्यापैकी एक म्हणजे गोरे साहेब. तसेच आता लो वर्क आणि ब्लेस ऑल हे आपल्या कामाच्या ठिकाणी ते पण कसं दाखवलंय. 2015 साली येमेन देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती होती तेव्हा रेस्क्यू ऑपरेशन भारतातर्फे झालेलं होतं. त्याच्यामध्ये एअर इंडिया तर्फे अनेक अधिकाऱ्यांची नेमणूक तिथे करण्यात आली होती. त्याच्यामध्ये गोरे साहेब हेही त्याच्यामध्ये सहभागी होते आणि या कार्याची
या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये त्यांनीही सहभाग घेतला होता. या कार्याची भारत सरकारकडून एक्सटर्नल अफेअर्स कडून त्यांची दखल घेऊन त्यांचा गौरवही करण्यात आलेला आहे. आणि हे जे कार्य गोरे साहेब करत आहेत ते वेगवेगळे आता विद्यार्थी मार्गदर्शन अभियानामध्ये वक्ते घडवण्याचं कार्य पण हे चांगल्या रीतीने ते करत आहेत. परत अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते त्यांच्याबद्दल विशेष, ते म्हणजे ते ठिकठिकाणी जाऊन मार्गदर्शन, प्रवचन, कीर्तन करतात. त्या बदल्यात ते कोणत्याही प्रकारचा मोबदला किंवा देणगी किंवा मानधन हे घेत नाहीत. आणि जरी हे मानधन किंवा देणगी त्यांना मिळाली तरी ती सर्वांसाठी जीवनविद्या या विद्यार्थी मार्गदर्शन अभियानातील पुस्तिकेसाठी ते मानधन ते सरळ त्या प्रिंटिंगला दिलं जातं. म्हणजे असे निरपेक्ष जसे सद्गुरू होते तसे आपले निरपेक्ष ही कार्यकर्तेही आपले कार्य जीवनविद्येचं मोठ्या प्रमाणावर करत आहेत. त्याच्यामधलेच गोरे साहेब. रिसेंटली एक किस्सा आठवतो, तो सांगायचा वाटतो. मालाड शाखेमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी जीवनविद्या याच्यावरती डिसेंबर महिन्यामध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये त्यांची पोस्टिंग त्यावेळेला तो कार्यक्रम पूर्वनियोजित होता. त्यांची पोस्टिंग होती सुरतला आणि काही कारणास्तव तिकडे हवामान खराब होतं, त्याच्यामुळे त्यांना येणं शक्य नव्हतं फ्लाईटने परत. म्हणून त्यांचा रिलीव्हर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्यांना परत कामावरती तिकडे ते सोडू शकत नाही. तेव्हा स्वतःच्या पदरचे 7,500 रुपये खर्च करून या व्यक्तींनी त्याच्या रिलीव्हरला मुंबईतून टॅक्सीने सुरतला बोलवलं आणि ते नंतर तिकडे कार्यक्रमाला पोहोचले. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, जे आपलं निरपेक्षपणे जे कार्य जे आपल्या जीवनविद्या मिशन मध्ये चाललं जातं, तन मन धन या रूपाने सगळे कार्यकर्ते कार्य करत असतात. त्याच्यामधलं एक उत्तम उदाहरण ते म्हणजे श्री पांडुरंग गोरे. आता मी जास्त त्यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाला व्याख्यानाला सुरुवात करावी. त्याचप्रमाणे आज या ठिकाणी उपस्थित आपल्या जीवनविद्या मिशनचे आजी विश्वस्त ढगे साहेब, इथे उपस्थित आपले ट्रेजरर आणि ट्रस्टी आपले श्री गिरीश कलव, माजी विश्वस्त कळमकर साहेब, इतर पदाधिकारी, सर्व नामधारक बंधू भगिनी आणि सर्व युवा कार्यकर्ते आणि सर्व या ठिकाणी उपस्थित असणारे युवा श्रोते, सर्वांना माझा नमस्कार. आज आपला जो विषय सद्गुरू दी एक्झॅम्पलर. आता एक्झॅम्पलर जे आहे हे एक्झॅम्पलरचा जो अर्थ हा मगाशी हार्दिकने सांगितला, परंतु मला तो जो अर्थ आहे हे सद्गुरूच्या शब्दात सांगावं असं वाटतं. म्हणजे सद्गुरू दी एक्झॅम्पलर कळलं की नाही, म्हणजे ही सच अ पर्सन हू कॅन बी हू यू, ज्यांचं तुम्ही आचरण कर त्यांना बघून तुम्ही ते आचरण करू शकता. आदर्श म्हणून सद्गुरूंचं जे वाक्य ते सद्गुरूंनी शिवाजी महाराजांच्या अपेक्षेत वापरलेलं आहे. आणि ते म्हणजे असं की शिवाजी महाराज म्हणजे आपलं एक अमृत तुषार आहे बघा, की हिंदुस्थानातील लोकांची 3 दैवते असावयास पाहिजे. एक म्हणजे भगवान श्रीकृष्ण, दुसरे आर्य चाणक्य आणि तिसरे छत्रपती शिवाजी महाराज. कळलं की नाही. आणि शिवाजी महाराजांबद्दल त्यातून आणखी सद्गुरू असं म्हणतात की खरं बघायला गेलं ना, शिवाजी महाराज हे खरे आदर्श बघा ना. भगवान श्रीकृष्ण सद्गुरू म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणजे अवतार. अच्छा, आर्य चाणक्य पॉलिटिशियन असं म्हणतात ना, म्हणजे त्यांची महती आहे. पण म्हणाले छत्रपती शिवाजी महाराज ना हे खरे आदर्श, कारण जे काय बाकी चाणक्य विनेक सगळं आहे ना ते सगळं शिवाजी महाराजांमध्ये आहे. कळलं की नाही. म्हणून शिवाजी महाराजांबद्दल सद्गुरू काय म्हणतात की छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे परिपूर्ण आदर्श. सो सिमिलरली सद्गुरू दी एक्झॅम्पलर म्हणजे परिपूर्ण आदर्श. ह्या वाक्यातच आपल्याला या ठिकाणी म्हणतात. एरवी असं म्हणतात की संतांच्या ठाई न करावा वास, एखादा गुणदोष अंगी लागे, किंवा उगा पडून या राही असं म्हटलेलं आहे का ना, जा नुसता पडून राहा, उगा पडून या राही संतांच्या ठाई. परंतु त्याचबरोबर म्हणतात संतांच्या ठाई न करावा वास, एखादा गुणदोष अंगी लागे. आता सद्गुरूच्या बाबतीत जो काय सहवास, म्हणजे आता इथे ढगे साहेबांनी आपला सहवास सांगितला किंवा आम्हाला जो काय थोडाफार मिळाला किंवा ज्या ज्या मंडळींना सद्गुरूचा सहवास मिळाला आणि जी काय इंटरॅक्शन झाली त्याच्यातून कुठलाही प्रकारचा दोष वगैरे कोणाला चिटकलेला काही दिसत नाही. कळलं की नाही. सो या बाबतीत सद्गुरू इज एन एक्सेप्शन. कळलं की नाही. संतांच्या ठाई न करावा वास, गुणदोष अंगी लागे करावाच सद्गुरूच्या ठाई. म्हणून हे जे टॉपिक आहे हे अत्यंत ऍप्ट असं टॉपिक आहे आणि खरोखर सद्गुरू आपल्याला म्हणजे खरोखर अनुकरणीय आहे. लक्षात आलं की नाही. सो असं तर सांगायचं तात्पर्य असं की आपला एकंदरीत म्हणजे त्यांनी सांगितलं की एकंदरीत सद्गुरूंची जी जीवनी आहे त्याच्यात थोडक्यात ढगे साहेबांनी सांगितलं. सो जस्ट माझे काही इंटरॅक्शन जे झाले थोडक्यात थोडे जरा सद्गुरूचे कष्ट जे आहेत हे थोडक्यात जरा लक्षात यावे या दृष्टिकोनातून जस्ट रश थ्रू
कळलं की नाही? कारण तो टॉपिक जो मला सांगितला त्याच्यावर येतो. म्हणजे जे काही इंटरॅक्शन झाले, विशेषतः नोकरी जी एअरपोर्टला मी करतो, त्याच्यामुळे सद्गुरूंचा प्रोटोकॉल जो सहवास मिळाला तो मुख्य कारण ते होतं, प्रोटोकॉल करायला मिळायचा. आणि सद्गुरूंनी खूप कष्ट घेतलेले. आपल्याला माहिती आहे डेप्युटी फायनान्स सेक्रेटरी होते, दिवस रात्रीचं ते उशिरा प्रवचनावरून येणं, फाईल्स घरी आणणं, त्याच्यावर काम करणं, हे त्यांची ती दैनंदिनी वगैरे. बट मग नंतरचा काळ म्हणजे ह्या अलीकडच्या काळामधला विषय तो म्हणजे असा की सद्गुरूंचं लक्षात घ्या वय वर्ष आहे 80. आणि अशा वेळेला सद्गुरूंना एअरपोर्टला मी रिसिव्ह केल्याच्या नंतर सद्गुरूंना म्हटलं, माई तेव्हा व्हीलचेअर घ्यायच्या, सद्गुरूला व्हीलचेअर घेत नसत. तर मला वाटलं जरा लांब आहे, सद्गुरूंना आपण रिक्वेस्ट करूया व्हीलचेअरवर बसा. पण सद्गुरूच्या लक्षात आलं माझी काहीतरी अडचण आहे, मी इथे पुरवू शकत नव्हतो. म्हटलं महाराज व्हीलचेअर नाही काय नाही, म्हटलं आपण चालत जाऊया. सद्गुरू म्हटलं. मी म्हटलं जरा लांब काय नाही, एक्सरसाइज समजून चालूया. एक्सरसाइज समजून चालूया म्हणाले. आणि नंतर जेव्हा तो अरायवल हॉल आला आणि त्या ठिकाणी ना मी म्हटलं महाराज खुर्ची मी म्हणायच्या अगोदर जाऊन बसले. म्हणजे ही वॉज रिअली टायर्ड. लक्षात घ्या, बिकॉज सिमिलर टाईप ऑफ विधान 17व्या वर्षी ते करतात. जेव्हा 4 मजल्याच्या इमारतीत सद्गुरू राहत होते ऑलमोस्ट 70 वर्षाच्या वयापर्यंत, तेव्हा आपले नामधारक विचारतात महाराज वरच खाली चढता, तुम्हाला काय दमायला होत नाही? काय नाही, सद्गुरू म्हणतात मी एक्सरसाइज समजून चढतो. कळलं की नाही? नॉट ओनली दॅट, जरा पारमार्थिक दृष्टिकोनातून उत्तर देतात. काय माहिती आहे, मी जेव्हा चढतो ना तर मी देवाच्या कडेवर बसून चढतो. कळलं की नाही? सो आता हे एअरपोर्टचा एक किस्सा, कष्ट आपण म्हणतो ना, देर आर मेनी, ही इज विटनेस टू ऑल दॅट. कळलं की नाही? सद्गुरू गळाभर पाण्यातनं त्या काळा चौकीला त्या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाला वगैरे गेलेले आहेत. लक्षात ते म्हणाले आम्ही 30-35 लोक पुण्याहून यायचे सद्गुरू प्रवचन करायला काळा चौकीला. त्याच्या पुढे राहुरी, तिकडे राहुरी येऊन प्रवचन करायला यायचे. काय 1000 लोक काही तिथे उपस्थित नसायचे, 30-35 लोकांसाठी. म्हणजे त्यांची जी एकंदरीत सस्टेनेबिलिटी जी आहे ती लक्षात घ्या कशी आहे आपल्या संस्थेची जी झालेली आहे. ही एकंदरीत सद्गुरूंना एरवी ना शिष्य सद्गुरूंना धरून ठेवतात, इथे उलट झालंय, सद्गुरूंनी शिष्यांना धरून ठेवलं. कळलं की नाही? तर हे आपल्याला असंच एअरपोर्टला आम्ही वाट बघत होतो. वाट बघत मोटार सद्गुरूची पांढरी एस्टेट आणि त्या मोटारीची वाट बघत होतो की आता सद्गुरू येतील. फ्लाईटला वेळ झालेला आहे, दुसरे प्रवचनकार सोबत आहेत, पुण्याला कार्यक्रम आहे, एका दुकानाचं उद्घाटन. ओके, आता वाट बघता आता उशीर झालाय, फ्लाईट लेट होणार. त्या प्रवचनकार जे सोबत जाणार होते सद्गुरूच्या, त्यांना सांगितलं बाबा तुम्ही सिक्युरिटी करायला जा, मी वाट बघतो सद्गुरूची. ते मोबाईल वगैरे काय नाहीये. आणि पांढरी गाडी, मी पांढरी गाडी बघतोय, दिसते का? पांढरी गाडी कसली? तेवढ्यात सद्गुरूच पुढे हजर. मी म्हटलं हा काय चमत्कार वगैरे आहे की काय? काय झालं माहितीये, त्या काळी सद्गुरू नाव, ही इज ऑलमोस्ट 80 एज. त्यावेळेला अंधेरीला ट्रॅफिकच्या सद्गुरूने एका मोटरसायकल स्वाराला सांगितलं की मला लिफ्ट दे. बॅगेज वगैरे गाडीतच ठेवलं आणि त्या वयामध्ये सद्गुरू त्या मोटरसायकलवर बसून एअरपोर्टला त्या ठिकाणी ठिकाणी. कळलं की नाही? अशा पद्धतीने सद्गुरू हे सगळं कार्य. आता आमच्या व्यवहाराबद्दल आता इथे सांगितलं ना की बाबा निरपेक्ष आहे ना, त्यातून सद्गुरू कसल्याही प्रकारची रॉयल्टी वगैरे घेतलं हे सगळं माहिती आहे आपल्याला. गुरुदक्षिणा म्हणून किंवा काही कारणास्तव काही लोक ना मनी ऑर्डर सद्गुरूंना घरी पाठवायचे. मनी ऑर्डर, त्या सगळ्या मनी ऑर्डर किंवा चेक सद्गुरूंना येत होते ना, ते सगळे रिसीट बनवायला कार्यालयात पाठवत होते सद्गुरू. कळलं की नाही? सो अशा पद्धतीने सद्गुरूंनी हे कार्य जे आहे हे केलेलं आहे. म्हणजे आपल्याला जो वेळ आहे, हा वेळ वगैरे सगळं लक्षात घेता आपल्याला जरा पुढे जाऊया. ओके, आता एकंदरीत सद्गुरूंच्या तत्वज्ञानासंदर्भात, सो तत्वज्ञानासंदर्भात बघायला आपण सगळे अभ्यासक आहोत. ओके, परंतु त्याचं जे युनिकनेस आहे किंवा हायलाइट्स जे आपल्या ह्या तत्वज्ञानाचे आहेत, कळत नाही, ह्या थोडक्यात आपण इथे जरा हे पाहण्याचा प्रयत्न करतो. तत्वज्ञानाची निर्मिती, बिकॉज दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि एक लक्षात घ्या की सद्गुरूची म्हणून ना सद्गुरू ऑलवेज वॉन्टेड की त्यांची जी ओळख करून देत असताना व्यवस्थित ओळख झाली पाहिजे. कारण काय झालं, का सद्गुरूंची ओळख झाली पाहिजे की ते बाबा मंत्रालयामध्ये डेप्युटी फायनान्स सेक्रेटरी होते, संसार केलेला आहे. नाहीतर काय लोकांना काय वाटतं, हे सद्गुरू म्हणजे एरवी कसे असतात तसे यांचं पूर्वीपासून हाच काम आहे प्रवचन करणं. कळलं की नाही? असं नाहीये. म्हणून दॅट्स वाय ही नीड्स टू बी इंट्रोड्यूस प्रॉपरली. लक्षात घ्या. एकदम मी एअरपोर्टला तेच सांगतो किस्सा. माझे आले मॅनेजर, मुंबई एअरपोर्ट आले आणि मी त्यांना ओळख करून दिली. हा, दिस इज माय, मग ते व्हीआयपी लाऊंजमध्ये बसवलं होतं. त्यांना मी म्हटलं दिस इज माय सद्गुरू वगैरे असं करून सद्गुरूंनी पण नमस्कार केला आणि ते मॅनेजर निघून गेले. निघून गेल्याच्या नंतर मला बोलवलं इकडे. काय ओळख करून दिलीस? सद्गुरू सांगायचं होतं ना, रिटायर्ड डेप्युटी फायनान्स सेक्रेटरी गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. लक्षात असेल की नाही? म्हणजे हे मला म्हणायचं आहे. तर सद्गुरूंचं तत्वज्ञान हे काय, तर ऋषीमुनींचं तत्वज्ञान. म्हणजे ही जीवनविद्या ही कशी निर्माण झालेली आहे, ऋषीमुनींचं तत्वज्ञान, संतांची शिकवण, सद्गुरूंना जीवनात आलेले अनुभव
त्यांनी केलेलं सखोल चिंतन आणि सद्गुरूंची कृपा. नाव त्यांनी केलेलं सखोल चिंतन इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज ते सखोल चिंतन जे सद्गुरूंनी केलेलं आहे ते कोणत्या अधिष्ठानावर केलेलं आहे की लोकांचं भलं झालं पाहिजे, कल्याण झालं पाहिजे, हित झालं पाहिजे. काहीतरी तत्वज्ञान बौद्धिक दृष्टिकोनातून सम इंटेलेक्च्युअल पेशकश अशी नाहीये. कळलं नाही काहीतरी एका विषयावर PhD वगैरे करून ते काहीतरी थिसिस असं नाही. केवळ तळमळ काय की भलं झालं पाहिजे. लक्षात आलं. म्हणून ह्या 5 गोष्टीच्या मिलन. आता ह्या तत्वज्ञानाच्या संदर्भात मला एक जो मुद्दा आणि हे पेश करावा असा वाटतो इथे तो म्हणजे असा की अमेरिकेतलंच उदाहरण वर्ष 1998 ओके. आणि त्यावेळेला सद्गुरू त्या ठिकाणी अमेरिकेला जातात. आता त्या ठिकाणी जात असताना इट इज अ हिस्टॉरिक मोमेंट इन दी हिस्ट्री. ऑफकोर्स त्याच्या आधी सुद्धा 70-75च्या दरम्यान वगैरे ते गेलेले आहेत. पण दिस टाइम एकदम अगदी लक्षात घेऊन की त्या ठिकाणी जाऊन आपल्याला प्रबोधन वगैरे करायची आहेत आणि अशा त्या 5 स्टेटमध्ये विविध ठिकाणी ती प्रबोधन. आणि त्यावेळेला सद्गुरूने एक ग्रंथ लिहिला ओके. तो ग्रंथ होता टुवर्ड्स द गोल ऑफ ब्युटिफुल लाईफ. हा ग्रंथ दिस इज द ओनली ग्रंथ ऑफ सद्गुरू विच इज इन इंग्लिश. लक्षात घ्या. अँड इट्स अ युनिक ग्रंथ. आता त्याच्यात सद्गुरू तिथे काय म्हणतात बघा ना. म्हणजे त्या ग्रंथामध्ये सद्गुरू इज सेटिंग हिज स्टेप इन अमेरिका आपण म्हणतो ना. लक्षात आलं की नाही. तर सद्गुरू तिथे म्हणतात की दी वेलफेअर अँड वेलबिंग ऑफ द ह्युमन सोसायटी लाईज इन लिव्हिंग लाईफ विथ द सोल ऑब्जेक्टिव्ह ऑफ अटेनिंग ह्युमन पीस ओके on the basis, on the cardinal truth that God is one, human race is one, human religion is one, human mind is one, and human culture is one. Imagine he is setting his foot in America. आपण विवेकानंदांबद्दल बोलतो. लक्षात घ्या. इथे मानसिकता सद्गुरूची काय आहे. परमेश्वर एक आहे, मानधर्म एक आहे, मानव जात एक आहे, मानवी मन एक आहे, मानवी संस्कृती एक आहे. ही वस्तुस्थिती लक्षात घेऊन विश्वमानवाच्या विश्वशांतीचे एकच ध्येय डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी प्रयत्न करण्यात मानव जातीचे कल्याण आहे. हे किती महत्वाचं आहे लक्षात घ्या. कळलं की नाही. म्हणजे अशा पद्धतीची एक भूमिका सद्गुरूची आहे. बरं नाव हॅज ही मेड अ इंटेलेक्च्युअल स्टेटमेंट. त्यांनी हे नुसतं इंटेलेक्च्युअल स्टेटमेंट केलेलं नाहीये. कळलं की नाही. ते म्हणतात विथ द सोल ऑब्जेक्टिव्ह ऑफ अटेनिंग पीस फॉर द एंटायर ह्युमन सोसायटी म्हटलेलं आहे. कळलं की नाही. फॉर द एंटायर मॅनकाइंड दॅट इज द ऑब्जेक्टिव्ह. आणि हे ऑब्जेक्टिव्ह सांगत असताना ते सांगतात की परमेश्वर एक मानव जाते. आता लक्षात घ्या. हे एक सांगतायत म्हणजे नुसतं स्टेटमेंट केलं नाही तर हे परमेश्वर एक कसा किंवा मानव धर्म म्हणजे काय किंवा संस्कृती काय किंवा नियती काय ह्याच्या सगळ्या त्या व्याख्या वगैरे सगळ्या ज्या आहेत ना ह्या अगदी शास्त्रशुद्ध पद्धतीने आहेत सगळ्या. म्हणजे परमेश्वराबद्दल जेव्हा सद्गुरू सांगतात तेव्हा ही डिफाईन्स परमेश्वर. डेफिनेशन ऑफ परमेश्वर कॅन यू बिलीव्ह इट. कळलं की नाही. परमेश्वराला डिफाईन करतात ते. कळलं की नाही. निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतशीर व्यवस्था म्हणजे परमेश्वर. दॅट टू ही कॉल्स इट सगुण परमेश्वर. निर्गुण परमेश्वर म्हणजे जो शुद्ध जाणीव शुद्ध नेणीव म्हणजे शुद्ध प्रतिभा ज्ञान. कळलं की नाही. यानी युक्त अशी शुद्ध आनंद आणि यानी युक्त अशी दिव्य चैतन्य शक्ती म्हणजे परमेश्वर. म्हणजे निर्गुण परमेश्वर सगुण परमेश्वर या सगळ्याच्या बाकायदा व्याख्या आपण म्हणतो ना अशा व्याख्या केलेल्या आहेत आणि त्या समजावून सांगितलेल्या आहेत. ते शास्त्र जे आहे ते शास्त्र सांगितलेलं आहे आणि या बेसिस वरती आपण ती जीवनविद्या जी आहे ही अभ्यास करतो. आणि तेव्हा हे सद्गुरूंनी असं आपल्याला क्लिअर कट त्याच्यात क्लॅरिटी आहे. आता ऋषीमुनींचं तत्वज्ञान असल्यामुळे जे ऋषीमुनींनी 5000 वर्षापूर्वी सांगितलं ते सगळं सुद्धा आपल्याला अगदी अचूकपणे कळलं पाहिजे अशा पद्धतीची सुद्धा विधानं सद्गुरूंची आहेत. म्हणजे आता बघा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. ग्रॉस वाक्य झालं. ग्रॉस. कळलं की नाही. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हे ग्रॉस म्हणजे अगदी असं घेतलं स्थूल मानाने. पण त्याचा जो संबंध आहे हा सद्गुरूंनी कुठे जोडलेला आहे. 5000 वर्षापूर्वी जे आपल्या ऋषीमुनीने त्या ठिकाणी सांगून ठेवलं होतं काय तत्त्वम असी. म्हणजे ते तत्व तू आहेस. तू असा मामूली नाही आहेस. कळलं की नाही. किंवा भगवद्गीतेमध्ये जे सांगितलेलं आहे की हृदयामध्ये ईश्वर आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेश्वरजिन तिष्ठती. कळलं की नाही. सो ही मीन्स दॅट जेव्हा तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार की नुसतं जेवढं आपल्याला वाटतं ते नाही
किंवा ते तत्व आपल्या ठिकाणी काय होतं की पाश्चात्य जेव्हा तत्वज्ञान आपण द पॉवर टू मूव्ह द वर्ल्ड इज इन युअर सबकॉन्शियस माइंड विच इज वन विथ इन्फिनिट इंटेलिजन्स अँड बाउंडलेस विजडम. It is fed by hidden springs and is called the law of life. Whatever you impress on the subconscious mind, the latter will move heaven and earth to bring it to pass. You must therefore impress it with right ideas and constructive thoughts. William James, father of American psychology. ऐकल्याच्या नंतर अरे ती पॉवर टू मूव्ह द वर्ल्ड. अरे पण इथे सद्गुरूंनी 5000 वर्षापूर्वी सांगितलं ना आपल्याला, ते तत्व तू आहेस. कळलं की सगळं गडप झालं. लक्षात म्हणजे जसं म्हणतात ना, ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी सांगितली, समाधी घेतली, 400 वर्षे कोणालाच काय माहिती नाही, नंतर दृष्टांत दिला कोणाला, एकनाथ महाराजांना, मग त्यांनी ती शोधून काढली. लक्षात आलं. तसं या ठिकाणी ते 5000 वर्षापूर्वीचं आपल्यापर्यंत पुन्हा ते आलं पाहिजे शास्त्र शुद्ध, म्हणून सद्गुरू तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. कळलं की नाही? लक्षात. सो अशा पद्धतीने आपल्याला एकंदरीत जर तत्वज्ञानाच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्या आता बघा भगवद्गीता देर आर मेनी ऍक्च्युअली सोशल ज्याचे इम्पॅक्ट आहेत अशा पद्धतीची विधानं आणि अर्थ. कळलं की नाही? कारण अनर्थ मध्यंतरीच्या काळात झाला. लक्षात घ्या, भगवद्गीतेत त्या ठिकाणी म्हणतात की चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशा. आता चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म साधारणपणे अर्थ असा लावला होता की 4 वर्ण जे आहेत हे मी निर्माण केले, अशा पद्धतीचा आहे ना. इट्स अ व्हेरी अर्थ की हे भगवान श्रीकृष्ण सांगतात मी निर्माण केले. कळलं की नाही? पण ते सद्गुरूंनी त्या ठिकाणी सांगितले चातुर्वर्ण्य मया सृष्टम निर्माण केले नाही, निर्माण झाले. कळलं की नाही? कारण परमेश्वराच्या बद्दल व्याख्या करत असताना सद्गुरू सांगतात काय की परमेश्वराकडून ही निर्मिती होते, तो निर्मिती करत नाही. ती निर्मिती होते कशी? ती शुद्ध जाणीवेच्या अधिष्ठानावर शुद्ध नेणिवेच्या द्वारे ही सगळी होत असते. सी दीज आर ऍक्च्युअली काय, हे कदाचित काही शब्द जे आहेत ते फार कठीण असतील, बट दिस इज व्हॉट इट इज देअर. आपल्या कानावर उतरी केले पाहिजे की व्हॉट इज इन स्टोर फॉर अस टू स्टडी. कळलं की नाही? दॅट इज व्हॉट वी आर ट्राइंग टू सी. लक्षात आलं की नाही? की अशा पद्धतीचं आणि ते शुद्ध जाणीव स्वरूप शुद्ध नेणीव याचा संबंध निसर्ग नियमासहित स्वयंचलित स्वयंनियंत्रित नैसर्गिक पद्धतीची व्यवस्था कसा आहे, या सगळ्या गोष्टी सद्गुरूंनी अगदी सुस्पष्टपणे त्यांच्या ग्रंथामध्ये, त्यांच्या कॅसेट्समध्ये, ऑडिओ व्हिडिओ सीडीज मध्ये सगळ्या ठिकाणी हे तत्वज्ञान आपल्याला सद्गुरूंनी त्या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे. सो या ठिकाणी म्हणजे असे हे अनेक निसर्ग नियम. नाउ दिस इज विच इज व्हेरी युनिक. म्हणजे सद्गुरूंचे कॉन्ट्रीब्युशन टू दी म्हणजे म्हणतात ना टू दी वर्ल्ड की परमेश्वर कृपाही करत नाही आणि कोपही करत नाही. तर पहिल्याच आपल्याला वाटतं हा काय प्रकार, आतापर्यंत हेच ऐकत आहोत. पण परमेश्वराकडून कृपा आणि कोप होतो. तो होतो कसा की होतो म्हणजे तो निसर्ग नियमानुसार. सो लॉज ऑफ नेचर हे सद्गुरूंचं ह्या विश्वाला योगदान आहे. लॉज ऑफ नेचर सद्गुरू काय म्हणतात माहिती, परमेश्वर मानायला तयार नाहीत तर कसली परमेश्वराची आता भीती बाळगणार. पण निसर्ग नियम कोण नाही म्हणू शकतो. कळलं की नाही? सो म्हणून ना निसर्ग नियम, म्हणून ते शाळा कॉलेजच्या मार्गदर्शनामध्ये सुद्धा ना सद्गुरू जे काही पॉइंट्स दिलेले आहेत त्याच्यात सांगतात मुलांना जाऊन ना ते निसर्ग नियम सांगा. लक्षात आलं की नाही? सो निसर्ग नियम तुम्ही आपण नाकारू शकत नाही, दॅट इज सायन्स. लक्षात आलं की नाही? बट निसर्ग नियम हे अवयव आहेत परमेश्वराचे. लक्षात आलं की नाही? सो अशा पद्धतीचं एकंदरीत सद्गुरूंचं हे जे तत्वज्ञान हे आहे. आता नाव वाय युथ, नाव युथच्या दृष्टिकोनातून काय आहे की युथ बद्दल सद्गुरूंची बरीचशी अशी स्टेटमेंट आहे. त्याच्यापैकी एक स्टेटमेंट जोगेश्वरीला सद्गुरूंनी केलेलं होतं. ते स्टेटमेंट असं आहे की आज आता अंधार आहे पण दिवस उजाडणार आहे. बघा अंधार आहे, दिवस उजाडणार आहे आणि तो दिवस ना हे जीवन विद्येतील हे जे तरुण आहेत ना ते उजाडणार आहे. बघा कधी पण म्हणतात हे तरुण जेव्हा IAS होतील, IPS होतील, शास्त्रज्ञ होतील, नगरसेवक होतील, मंत्री होतील, तेव्हाच बघा तेव्हाच हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जाईल आणि जग सुखी होईल. कळलं की नाही? म्हणजे काय म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की आपल्याला नुसतं तेव्हाच म्हणजे याचं उदाहरण सांगतो. म्हणजे धरून चालूया आपल्यातला कोणतरी IAS झाला, शास्त्रज्ञ झाला, त्या कमांडिंग पोझिशन वरती गेले आणि सांगता येत नाही. सद्गुरू एकदा म्हणालेले जीवन विद्येतला सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो. काय म्हणतात ते नरसिंहराव कोण होणार माहिती होतं का कोणाला? बघा झाला ना, देवेगौडा झाले. लक्षात आलं की नाही? असं म्हणतात नरसिंहराव काय झाले माहिती होतं का? पण जीवन विद्येतला सुद्धा होईल. कळत नाही. पण तिथे झाल्याच्या नंतर हा ठीक आहे यांनी पॉझिटिव्ह थिंकिंग केली, नामस्मरण केली, हे प्रार्थना वगैरे म्हटली, हा याचं आता भलं झालं. नुसतं नाही, मग तो जेव्हा तिथे पोहोचल्याच्या नंतर सगळे जीवनविद्येचे जे काही प्रिन्सिपल्स आहेत ना आणि हे तत्वज्ञान हे पक्क माहिती पाहिजे.
लक्षात घ्या. आणि सद्गुरूंनी याच्याबद्दल भरपूर सांगून ठेवलं. आताच विधान सद्गुरूंचं शेवटचं प्रवचन आणि विधान काय करतात सद्गुरू, मी तुम्हाला एवढं देऊन ठेवलंय, एवढं देऊन ठेवलंय, जन्मजन्मी पुरेल. कळलं की नाही? जन्मजन्मी पुरेल. म्हणजे जस्ट इमॅजिन, म्हणजे सद्गुरूंनी या जगाच्या पाठीवर जे काय मुद्दे आहेत, ज्या काही समस्या आहेत, ज्या काय ह्या सगळ्यांबद्दल, मग त्यामध्ये स्त्रियांच्या संदर्भात असतो, एज्युकेशनच्या संदर्भात असो, डेमोक्रेसीच्या संदर्भात असो, कळलं की नाही, त्या म्हणजे यू नेम इट, लक्षात आलं की नाही, अशा प्रत्येक बाबतीत वन वर्ल्ड बद्दल आपण बोलतो. पर्यावरण, आणि पर्यावरण ही हॅज बॉट इट इनटू व्हॉट, की पर्यावरण हाच नारायण. लक्षात घ्या. एवढंच नाही तर निसर्ग, ही डिफरन्शिएट्स बिटवीन पर्यावरण आणि निसर्ग. These are just examples which I want to give, की कशा पद्धतीचं हे तत्वज्ञान आपल्या समोर सद्गुरूंनी दिलेलं आहे. लक्षात घ्या. काय म्हणतात, निसर्ग आणि पर्यावरण, व्हॉट इज द डिफरंट. नुसतं परिसर नाही, तर जे नैसर्गिक रीतीने निर्माण झाला तो निसर्ग, निसर्ग डोळ्यांना दिसतो, आणि पर्यावरण ह्या निसर्गाअंतर्गत जी दिव्य, अलौकिक आणि सुरेख अशी व्यवस्था आहे ना, ती व्यवस्था म्हणजे पर्यावरण. बघा ना, पर्यावरणाला जोडलं कुठे, परमेश्वराशी. लक्षात आलं की नाही. म्हणजे अशा पद्धतीचं हे जे आहे, हे अशा विविध अंगाने सद्गुरूंचे मार्गदर्शन आपल्याला उपलब्ध आहे. परंतु तो अभ्यासू आपला तरुण त्या पोझिशन जेव्हा असेल तेव्हा तो नुसता जीवनविद्येचा नामधारक नाही, तर त्यावेळेला त्यांनी याचा सगळा अभ्यास केलेला असा जेव्हा तो तरुण त्या पोझिशनला असणार, तर निश्चितपणे तो त्या ठिकाणी तो आपल्या या राष्ट्राला आणि अल्टिमेटली जगाला उपयोगी पडणार आहे. बघा, सद्गुरूंचं ध्येय आपण दरवेळेला म्हणतो की काय, की हे जग सुखी व्हावे आणि हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे जावे. आता हे जग सुखी व्हावे आणि हिंदुस्थान हे राष्ट्र, इज इट जस्ट अ स्टेटमेंट? इट्स नॉट अ स्टेटमेंट, इट इज अ गायडिंग प्रिन्सिपल, बिकॉज इट इज गायडिंग अस. गायडिंग कसं, की आपलं ध्येय काय आहे, ध्येय आहे जग सुखी झालं पाहिजे. बघा, ध्येय आहे जग सुखी झालं पाहिजे, परंतु साधन हे हिंदुस्थान हे राष्ट्र सर्व राष्ट्रांच्या पुढे गेलं पाहिजे, तरच जग. कारण ती मानसिकता हिंदुस्थानामध्ये, म्हणून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन या ग्रंथात सद्गुरू अगदी त्या ठिकाणी ना स्पेसिफिकली सांगतात. काय सांगतात, की आपलं राष्ट्र म्हणजे बाबा शाळा कॉलेजमध्ये जायचं तरी कशासाठी, किंवा हे सगळं आपण जो व्यवहार करतो तो तरी कशासाठी. तर सद्गुरू म्हणतात, आपलं राष्ट्र हे श्रीमंत, बलवान आणि सामर्थ्य संपन्न होऊन जगाला सुखी करण्याचे सामर्थ्य प्राप्त करून घेण्यासाठीच विद्यार्थ्याने शाळा कॉलेजमध्ये जाऊन विविध क्षेत्रात ज्ञान संपादन केले पाहिजे. म्हणजे ध्येय दिलं आणि दिशाही दिली. लक्षात आलं की नाही. सो अशा पद्धतीचं एकंदरीत म्हणजे आपली जी एक म्हणजे आपल्याला जे सामोरं जायचंय ते अशा सगळ्या गोष्टींना आपल्याला हे सगळं सामोरं जायचंय. अँड दुसरी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे अशी, की शेवटी आता जीवनविद्येचं हे तत्वज्ञान आहे ते सुद्धा आपल्याला अभ्यास केलं पाहिजे, आपल्याला माहिती झालं पाहिजे, किंवा त्याचं डिस्टॉर्शन झालं नाही पाहिजे. ते काहीतरी म्हणजे आपला कसं तरी उगाच आपला काहीतरी आपला विषय आपण मांडला, कळलं की नाही, तो आपण चेक. म्हणजे आता समजा इव्हन मी जरी या ठिकाणी बोलत असलो तर यू हॅव द ऍडव्हान्टेज ऑफ चेकिंग मी, अँड दॅट हॅज टू बी डन. दॅट्स द रिझन सद्गुरू सांगायचे, बाबा प्रवचनकार तुम्ही जाताना तिकडे बोलताना तो पहिला तिथे जाऊन सांगा, जे काही चुकीचं सांगेल ते माझं आणि बरोबर आहे ते सद्गुरूचं. ते प्रवचनाच्या सुरुवातीला सांगा आणि शेवटी सांगा. सो नाव यू आर ॲट एन ऍडव्हान्टेज. का? कारण सद्गुरूचं एवढं सगळं आपल्याकडे ग्रंथ आहेत, सीडी आहेत, त्या ठिकाणी जाऊन आपल्याला ते तपासण्याची व्यवस्था आहे. लक्षात घ्या. अँड देन यू विल बी कन्व्हिक्शन. मग आपल्या ठिकाणी खरं कन्व्हिक्शन, हा सद्गुरू या ठिकाणी असं बोललेले आहेत मात्र खरं, कळलं की नाही, या ठिकाणी हे सद्गुरूंनी सांगितलेलं आहे मात्र खरं. म्हणून ह्याचं जे एकंदरीत जे सद्गुरूंना जे स्फुरलेलं आहे हे सामान्य गोष्टी नाही आहे. जे काय स्फुरलेलं आहे ते म्हणजे पूर्वीच्या काळी ऋषीमुनी, म्हणजे आपण म्हणतो ना की सोहम किंवा असे जे काही सिद्धांत ऋषीमुनीने दिलेले आहेत, लक्षात आलं की ते हे काय सिद्धांत आहेत ते, दीज आर त्या एक्सपिरियन्सेस फर्स्ट आणि नंतर शब्द आहे. शब्द आणि नंतर एक्सपिरियन्स असं नाहीये, कळलं की नाही. म्हणून सद्गुरूंनी सिद्धांत मांडलाय ना, काय, फर्स्ट देयर वॉज अ थॉट अँड थॉट वॉज गॉड, कळलं की नाही. फर्स्ट देयर वॉज अ थॉट अँड बिफोर थॉट इज देयर एक्सपिरियन्स ऑल्सो. सो ह्या ऋषीमुनींचा एक्सपिरियन्स त्यांनी, सिमिलरली सद्गुरू इज ऑल्सो वन ऑफ द ग्रेटेस्ट ऋषीज. आताच त्यांनी म्हटलं ही इज अन इंटेलेक्च्युअल जायंट, कळलं की नाही. सो त्यांनी सुद्धा त्यांचं ते एक्सपिरियन्स आहे आणि हे एक्सपिरियन्स त्यांनी ग्रंथामध्ये, म्हणून आपण म्हणतो जसं जे तसं. त्याचं कारण ते प्युअरली आपल्याला ते आपल्यापर्यंत आलं पाहिजे. लक्षात आलं की नाही. कारण यू कॅनॉट डिस्टॉर्ट इट. इकडचं वाक्य तिकडे गेलं तरी ते मिस्टेक हो. असं म्हणतात की जे नाही का काहीतरी जे मंत्र बिंत्र असं म्हणतात की मंत्र उच्चारताना जर मंत्र जरा बदलला ना तर त्याचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो. फक्त नामाच्या बाबतीत असं नाही आहे, लक्षात ठेवा.
नामाच्या बाबतीत असं आहे, म्हणून संतांचा शोध आहे. हरिनाम म्हणजे आता हे जो आपल्याला कसं कळलं की आपण शोधून काढलं, सद्गुरू सांगितलं म्हणून कळलं ना, हा संतांचा शोध आहे. कळलं की नाही? संत एकांती बैसले वगैरे म्हणतात ना, की त्याने तो शोध केला. हरिनाम हे संतांचा शोध. आणि त्या मंत्राच्या बाबतीत म्हणतात की जर गडबड झाली तर तो मंत्राच्या उलटा परिणाम, म्हणजे म्हणतात ना सद्गुरू मागायला गेला काय इंद्रपद आणि मिळालं काय निद्रपद. लक्षात. सो हेन्स वी शुड बी केअरफुल की सद्गुरूंचं हे जे तत्वज्ञान आहे, सो इट इज रिटेन इन दॅट ओरिजिनल फॉर्म इटसेल्फ. म्हणून ते सिद्धांत काय, ते कसे आहेत हे आपल्याला त्या ठिकाणी पाहून तशा पद्धतीने जेव्हा आपण अभ्यास करू. अँड मग परत काय आणखीन एक लक्षात घ्या, वाय, बिकॉज आता जीवनविद्या आपली जी आहे ना, ही जगाने त्याची नोंद जी आहे ती आता बिकॉज ऑफ सोशल मीडिया आणि सगळ्या गोष्टी आणि वस्तू सामर्थ्य आहे जीवनविद्येचं, की नोंद घ्यावीच लागते आणि घेत आहे. बट यू डू नॉट नो देर आर मेनी टाईप ऑफ पीपल, की कोण कशा पद्धतीने काहीतरी ते घेऊन लक्षात आलं की नाही, आणि नंतर कशाही पद्धतीने आपल्या समोर पेश होऊ शकतं ते. कळलं की नाही? आणि पूर्वी असं झालेलं आहे, सद्गुरूंचा ग्रंथ तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, अगदी नाव वगैरे पण सेम आहे, फक्त खाली नाव जिथे सद्गुरूचं आहे ना, तर या माणसाने आपलं नाव तिथे टाकलेलं आहे. कळलं की नाही? पण आता दॅट ऑल्सो सद्गुरू म्हणतात जाऊ दे, लोकांचं भलं होत आहे ना, बट वाय वी शुड बी स्टडिंग इट, की जीवनविद्या आपल्याला माहिती पाहिजे. द रिझन बिईंग की अशा पद्धतीने काहीतरी चुकीचं जर कोण काहीतरी आपल्या समोर जर आणत असेल तर वी शुड बी एबल टू टेल इट. नाही हे सद्गुरूचं अशा पद्धतीचे लक्षात आलं की नाही. म्हणून हे जे काय आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्याच्या ह्या लक्षात ठेवलं पाहिजे. अँड सेकंडली हे जे काय सद्गुरूंचं बघा, कधी कधी काय होणार, आता हे तत्वज्ञान परत आपलं एकदम पॉप्युलर होत आहे, जिकडे तिकडे जगात पसरत आहे. सो कोणी सम पीपल दिल चेरी पिक सद्गुरूचं इकडचं एक वाक्य तिकडचं एक वाक्य, आणि हे काय तुमचे सद्गुरू असं सांगतात हे सांगतात. दॅट टाइम दे चेरी पिकिंग, बिकॉज सद्गुरू वॉज ऑलवेज कॉन्टेक्स्च्युअल. कळलं की नाही? ते एक विशिष्ट कॉन्टेक्स्ट मध्ये स्टेटमेंट करत असत. सद्गुरू विल नेव्हर मेक अ स्टेटमेंट विच विल बी डेट्रिमेंटल टू दी पीस ऑफ द सोसायटी. एवढं लक्षात घ्या. सो दॅट बी शुअर अबाउट इट. कळलं की नाही? बी शुअर अबाउट इट. सो अशा पद्धतीने नाही हे असं मांडलेलं आहे सद्गुरू, किंवा कधी कधी म्हणतात ना नाही तुमचे सद्गुरू आमचे सद्गुरू तेच सांगतात, तेव्हा सद्गुरू म्हणालेले असं जर कोण बोला ना ते हे करू नका तुम्ही, तेच सांगतात म्हणून त्याला सांगत काय सांगतात ते सांगा पहिलं तिथे. लक्षात आलं? मग त्याच्यासाठी आपला अभ्यास पहिला पाहिजे ना. कळलं की नाही? म्हणून जे काय मग सद्गुरूने सगळं स्फुरलेलं आहे. विश्वप्रार्थना म्हणा, त्याचं ते कन्स्ट्रक्शन, विश्वप्रार्थना ओरिजिनली वेन आय एंटर्ड, म्हणजे बघा त्याचा मेन्शन जो आहे, या विश्वप्रार्थनेचा मेन्शन हा अमृत मंथन या ग्रंथामध्ये आलेला आहे. त्याच्या आधीपासून ते सद्गुरूंच्या मनात असणार. अमृत मंथन 1979 त्यावेळेला पब्लिश झालेलं आहे. ओके. आता त्यावेळेला मेन्शन कसं आलंय की नामाबद्दल सद्गुरू शंकर म्हणतो तथास्तु, याच्यात नामाबद्दल बोलतात आणि मग नंतर काय सांगतात, इतरांचं भलं व्हावं, कल्याण व्हावं, जे तुम्हाला मिळावं असं वाटतं ते त्यांच्यासाठी मागा. सो तो मेन्शन आहे. प्रार्थना तेव्हा सुरू झालेली नाही. बट ऍज पर माय नॉलेज सद्गुरू 1989च्या कीर्तनामध्ये म्हणतात गेल्या 5 वर्षापासून 6 वर्षापासून आम्ही प्रार्थना म्हणतोय ना, त्याचा परिणाम बघा, तो तिकडे गोरबाचेव निर्माण झाला रशियामध्ये. नाव ह्याचा संबंध काय? कारण त्यावेळेला ते गोरबाचेव का? कारण रशिया आणि अमेरिकेचा असं शीतयुद्ध चाललं होतं, जगाचं काय खरं नव्हतं. परंतु त्या प्रार्थनेचे व्हायब्रेशन्स महत्वाचे आहेत, जगात जातात ना आणि त्याचे परिणाम होतात. त्यांनी मग नंतर तिकडे त्यांनी क्रांती घडवून आणली होती गोरबाचेवने रशियामध्ये. नंतर डिसइंटिग्रेशन झालं, तो भाग वेगळा. बट एक मोठं आपल्यावरती कोसळणारं संकट टळलेलं आहे. पण मला तो प्रार्थनेबद्दल सांगायचं, म्हणजे प्रार्थना ही सामूहिकपणे आपण जी म्हणायला सुरुवात केली मे बी समवेअर अराउंड 84, मे बी सद्गुरूंच्या स्टेटमेंट वरून. कळलं की नाही? पण ती प्रार्थना सुरुवातीला हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना सुखात आनंदात ठेव, सर्वांचं भलं कर, सर्वांचं कल्याण कर आणि तुझे गोड नाव मुखात अखंड राहू दे. एवढीच होती. माझ्या लग्नाला एक पेंटिंग करून सुद्धा मला दिली होती ही प्रार्थना. पण नंतर सद्गुरूंनी त्याच्यामध्ये ती परिपूर्ण केली. कशी? हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. ऐश्वर्य शब्द आता मुखात लक्षात, ऐश्वर्य शब्द उच्चारता येत नाही. मी शाळेमध्ये जाऊन सांगायचो, तुम्ही जर इष्टचिंतन केलं ना, ऐश्वर्य तुमच्या पाठीमागून धावत येईल. मुलं हसायला सुरुवात करायची. मी ते टाळलंय, कारण ऐश्वर्य पाठीमागे धावत येईल तेव्हा ऐश्वर्या फेमस होती, तर त्यांना वाटलं ती धावत येईल. ओके. सो ऐश्वर्य हा शब्द माहिती नाही आम्हाला. कळलं की नाही? सो ही ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्य, सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर. रक्षण हा जो शब्द आहे हा सद्गुरूने 1992 आणि 93च्या ज्या दंगली झाल्या त्याच्यानंतर इन्सर्ट केलेला आहे.
सो ही हॅज थॉट ओव्हर इट. कळलं की नाही? सो वी कॅनॉट डिस्टॉर्ट दॅट. लक्षात आलं? परिपूर्ण म्हणून सद्गुरूंच्या बाबतीत की इतरांच्या, बघा सद्गुरूंचं एक स्टेटमेंट आहे, इतरांच्या सुखात आपले सुख लपलेले आहे, याचा परिणाम साकारण्यासाठी सद्गुरूंना दिव्य अवस्थेत स्फुरलेला दिव्य मंत्र म्हणजे ही विश्वप्रार्थना. म्हणजे कळलं की नाही? म्हणजे अशा पद्धतीने हे सगळं आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एकदा बोलताना म्हणजे कोणतरी म्हणतो काका कशाला आम्ही अभ्यास केला पाहिजे, ते आहे ना सगळं सद्गुरूचं, ते ग्रंथात आहे, CD मध्ये आहे, सगळीकडे आहे, काय आणखी कशाला वेगळा अभ्यास करायचा आणि आम्ही ते आता अनालिसिस करायचे, नोटिंग करायची, कशाला काय? अरे म्हटलं ते आहे, पण ते कुठे आहे ते तरी कळलं पाहिजे ना. लक्षात नाही? आहे ते पण होतच की तत्वमसी, पण आलं का आपल्याकडे? आपण काय करत बसलो? म्हणजे सद्गुरूंना तो जन्म घ्यावा लागला. कळलं? म्हणजे सद्गुरूंनी तो क्रम दिलेला आहे की वेदांतातलं तत्वज्ञान, उपनिषदातलं तत्वज्ञान, पुढे भगवद्गीतेतलं पुढे ज्ञानेश्वरी म्हणजे ज्ञानेश्वर महाराजांच्या पुढे एकनाथ महाराजांच्या नंतर तुकाराम महाराज आणि समर्थ रामदास स्वामी दोघांचंही नाव घेतात. आणि ते सगळं जीवनविद्येत नाही. पण जीवनविद्या ही एकदम परिपूर्ण, त्याला शास्त्र वगैरे सगळं, कारण मनाचे जीवनविद्येचं काय आहे की शास्त्र मनाबद्दल सिद्धांत आहे. आधी मन घे, आज बघा ते गणेश जयंती आहे ना, आधी मन घे हाती तोची गणराज गणपती. कळलं की नाही? तोची हाती घ्या तोची गणराज गणपती. कसं काय मन आहे? सगळं सद्गुरूंनी बहिर्मन, अंतर्मन, अमन, शुद्ध मन, दिव्य सगळं. कळलं की नाही? त्याचं शास्त्र. लक्षात. मग पॅरासायकॉलॉजी, सायकॉलॉजी, पॅरासायकॉलॉजी आणि मेटाफिजिक्स या तिन्हींचा संगम वगैरे म्हटलेलं नाही, त्याचं कारण ते. सो इट इज वास्ट. लक्षात. बट वी शुड नो की काय बाबा धन आपल्याला सद्गुरूंनी देऊन ठेवलेलं. लक्षात आलं की नाही? असो, तर हे सगळं झालं. आता जस्ट एक उल्लेख आला म्हणून नाम संप्रदाय मंडळाचा विषय आला. सो नाम संप्रदाय मंडळ, जस्ट इमॅजिन बाय द वे, नाम संप्रदाय मंडळ हे सद्गुरू म्हणतात नाव आहे ना, हे नाव आपले आद्य संस्थापक म्हणजे कोण, हे सहजराव कदम यांनी दिलेलं नाव आहे ते नाम संप्रदाय मंडळ. बट नाव दॅट इज रॅटिफाईड आणि सद्गुरूंनी त्याला मान्यता दिली. ती कशावरून? ती बघा, ते सद्गुरू एकदा म्हणाले काय की हे आमचं हे नाम संप्रदाय मंडळ आहे आणि हे सगळ्यांचं म्हणजे सगळे या मंडळातले आहे, म्हणजे इट इज ऑल एनकम्पासिंग, म्हणजे सगळ्यांना सामावून घेणार. कसं? तर सद्गुरू म्हणतात जे जे जगाच्या पाठीवर, खरं लक्षात घ्या, नामाची महती जगातील सर्व संतांनी एकमुखाने गायलेली आहे. सर्व धर्मातील सर्व संत आहे. म्हणजे हरिनामाची महती. आणि सद्गुरूंचा सुद्धा एवढा मोठा जीवनविद्येचा हा जो वटवृक्ष आहे, हा केवळ एक नामातून सद्गुरूंनी सुरुवात केला आणि त्याचं हे दिसतंय. ओके. सो आता या ठिकाणी म्हणून नाम प्रिय म्हणून नाम संप्रदाय, ऍक्च्युली बघायला गेलं तर नाथ संप्रदाय. मग ते सुद्धा सद्गुरू गमतीदारपणे म्हणतात. नाथ संप्रदायाचा आणि आपला संबंध काय? म्हणजे आदिनाथाचा. तर सद्गुरू म्हणतात बापाचा बाप, बापाचा बाप, बापाचा बाप ना, तसं म्हणतात. म्हणजे कसं की नाही आपलं, म्हणजे ते ह्याची ज्ञानगंगा ही कुठून, ती आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, कैनाथ असं अशी ती आलेली आहे आणि अल्टिमेटली सद्गुरू पर्यंत. परंतु नाम संप्रदाय इज युनिक अगेन आणि सर्व व्यापी. कसं? तर जगातील कोणताही माणूस जो देवाचं नाव घेतो तो आमच्या नाम संप्रदाय मंडळाचा. कळलं की नाही? अच्छा, पुढे काय म्हणतात की नुसतं नाम म्हणजे सद्गुरू असं म्हणत नाही अनुग्रहित किंवा मेंबर फक्त मंडळाचे नाही, म्हणतात तो नाम संप्रदाय, जो नाम घेतो नाम संप्रदाय. आणि पुढे काय सांगतात? पुढे म्हणतात नुसतं नाम घेतो नाही, जो जगातला माणूस जो पॉझिटिव्ह थिंकिंग करतो ना, तो सुद्धा नाम संप्रदाय मंडळाचा. प्रश्न घ्या. सो ही मेक्स इट व्हेरी प्रॅक्टिकल. कळलं की? ही मेक्स इट व्हेरी प्रॅक्टिकल. बट देन अल्टिमेटली नाव जीवनविद्या मिशन. जीवनविद्या हे तत्व मिशन म्हणजे एक ध्येय, त्या कार्याला प्रेरित होऊन ते ध्येय एक आपण डोळ्यासमोर ठेवणं आणि कार्य करणं, या दृष्टिकोनातून आपल्याला असं म्हणजे प्रेरणा देणारं असं हे नाव. असो, तर अशा पद्धतीने हे थोडक्यात आपण पाहिलं. नाव सद्गुरूंनी जे आपल्याला म्हणजे साधनेच्या संदर्भात ते थोडक्यात आपण पाहू. साधना म्हणजे विविध साधना सद्गुरूंनी सांगितलेल्या आहेत, पण ही कॅनॉट म्हणजे आपण सेपरेट करू शकत नाही. कार्य आणि साधना. कळलं नाही? साधना म्हणजे सगळ्या ज्यांना 20 मिनिटाचं नामस्मरण करायला सांगितलेलं आहे, ते हरिपाठ करायला सांगितलं आहे, कोणाला दिव्यबोध मिळालेले असेल, दिव्य साधना मिळालेली असेल, जे व्हॉट्सएव्हर. कळलं की नाही? आणि जे जे आहे त्या त्या ठिकाणी त्याच्या प्रकृतीला बरोबर आहे. आता प्रार्थना आपण आता 1000 वेळा म्हणतो. फार पूर्वीच्या काळी जेव्हा प्रार्थना नव्हती तेव्हा सुद्धा आपल्या लोकांना रिझल्ट मिळत होते, त्यांच्या सुद्धा संसार सुखाचे होत होते. तेव्हा काय करत होते? 1000 वेळा प्रार्थना म्हणत नव्हते, तेव्हा एकादश आवर्तन करायचे हरिपाठाचे, 11 वेळा हरिपाठ म्हणायचे. कळलं नाही? बट विथ चेंजिंग टाइम्स सगळी एक ते हे करत गेले. सो लक्षात घ्या की हे सगळ्या ज्या काही साधना वगैरे आहेत आणि त्याच्या कार्याला सद्गुरूंनी साधनेमध्ये इन्क्लूड केलं. लक्षात घ्या. नाव त्याचं एक एक्झाम्पल, नाव इट इज करेक्टली सेड
की यू कॅनॉट से हे कार्य ते कार्य म्हणजे इथं असंच केलं पाहिजे. बट ही ऑलवेज टॉक्स अबाउट ग्रंथदिंडी विच इज अ व्हेरी रिप्रेझेंटेटिव्ह असं कार्य आहे. कळलं की नाही. रिझन बिंग आय डोंट नो, जिथे जिथे आपण ऐकू त्या ठिकाणी ग्रंथदिंडीबद्दल बराचसा उल्लेख आलेला आहे. सो मच सो की सच्चिदानंद स्वरूप या 18व्या सीडीमध्ये 18वा अध्याय आपण म्हणतो तसं, तर तिथे म्हणतात ज्याला कोणाला दिव्यबोध दिव्य साधना पाहिजे ना त्यांनी ग्रंथदिंडी करा. कारण पूर्वी काय करायचे की ते परीक्षा घ्यायचे ना, म्हणजे संतांच्या चरित्रात लाथ मारून बघायची, मुद्दाम अपमान करायचा. तर तुम्ही म्हणतात ग्रंथदिंडी करा, दिव्यबोध दिव्य साधनेची परीक्षा. ओके, सो इट इज रिप्रेझेंटेटिव्ह. कारण प्रत्येक कार्यामध्ये खजिनदाराचं कार्य आहे, इतर आपण जे दीपस्तंभ आहे, कोर्सेस आहे, शाखेत बारदाना घालण्यापासून हे अरेंजमेंट करण्यापासून सगळं कार्य तर केलं पाहिजे. असं काय म्हणता येणार नाही की तेच कार्य आहे. सो यू कॅनॉट तसं आपण जस्टिफाय करू शकत नाही. परंतु सद्गुरू त्या ठिकाणी म्हणजे कार्याला त्याच्यात अंतर्भूत केलं म्हणून अनुग्रह देताना बघा काय सांगतात की आता गुरुदक्षिणा अनुग्रह दिल्याच्या नंतर काय म्हणतात गुरुदक्षिणा. तो पहिला नवीन आहे ना तो विचारातच पडतो काय गुरुदक्षिणा मागतात काय सांगतात. बघा सद्गुरू असे देणार काय देणार काय आणि नंतर काय म्हणतात नाही तुम्ही सुखी झाला ती गुरुदक्षिणा मिळाली. आता म्हणतात सुटलो बाबा सुखी झालं गुरुदक्षिणा. मग पुढे काय म्हणतात नाही आता ही 50% आणखी 50% राहिले का आता 50% काय आहे. तर मग सद्गुरू सांगतात इतरांना सुखी करण्याचा प्रयत्न करा पूर्ण गुरुदक्षिणा द्या. सो त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी ते इन्क्लूड केलं. म्हणजे सद्गुरूंनी व्याख्या केली आहे ना यशस्वी जीवनाची. व्हॉट इज सक्सेसफुल लाईफ. आय वॉन्ट टू लीड अ सक्सेसफुल लाईफ. कळलं की नाही. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हा जो ग्रंथ आहे ना सद्गुरूंचा त्या ग्रंथामध्ये अगदी सेकंड पॅराग्राफ मध्येच त्या ठिकाणी सांगतात सद्गुरू सक्सेसफुल लाईफ काय सांगतात. स्वतः सुखी होऊन ज्यांनी इतरांना सुखी करण्याचे अविरत प्रयत्न केले ते खऱ्या अर्थाने जगले आणि त्यांच्या जीवनाला यशस्वी जीवन असं म्हणतात. क्रिस्टल क्लिअर. नाही मी आपला गरीब राहीन असं नको मी आता संसार वगैरे करत नाही. संसार कसला सद्गुरू पहिले लग्न कर संसार विसरत असं काय करू नको. नाही संसार सोडतो सेवा सेवा बिवा काय नाही. स्वतः सुखी होऊन ज्यांनी इतरांना सुखी करण्याचे प्रयत्न केले आणि अनुग्रह देतानाच सांगतात हा तू सुखी हो 50% आता इतरांना सुखी करण्याचे ते सुद्धा तिथेच देऊन टाकतात युक्ती. ओके उपासना यज्ञ नाव विविध उपासना. सो लेट्स टॉक अबाउट उपासना यज्ञ व्हेरी इम्पॉर्टंट. उपासना हे सद्गुरूंचा शोध आणि आविष्कार. इट इज डिस्कवरी अँड इन्व्हेन्शन. इट सीम्स टू बी नाही बाबा हरिपाठ इट्स नॉट दॅट हरिपाठ. एक उपासना यज्ञ जो आहे याच्यामध्ये सद्गुरूंचं आपल्याला लक्षात येईल किती त्याच्यात सद्गुरूंनी कव्हर केलेलं आहे. कळत नाही. कारण ह्या उपासना यज्ञामध्ये स्वतःचे वैयक्तिक प्रॉब्लेम सुटण्यापासून ते अगदी कौटुंबिक सामाजिक राष्ट्रीय आणि वैश्विक एवढं सगळं त्याच्यात अंतर्भूत आहे. एवढंच नाही तर आध्यात्मिक दृष्टिकोनातून सुद्धा जो एकंदरीत जो उच्च कोटीचं असं मार्गदर्शन ते सुद्धा त्याच्यात अंतर्भूत केलेलं आहे. अँड सामाजिक तर आहेच. कळत नाही. आता जर आध्यात्मिक दृष्टिकोनातून बघायला गेलं सो हे जर बघायला गेलं सगळ्यांच्या ग्रंथात आहे बरं का श्रेष्ठ यज्ञ उपासना यज्ञ क्लिअर कट इट इज मेन्शन्ड ओनली यू हॅव टू रीड इट केअरफुली. आणि सद्गुरूंचं एक लक्षात घ्या ग्रंथ जे आहेत ना इट इज जस्ट लाईक आपण ना संभाषण करतो असं आहे. फास्ट 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 असं वाचून चालणार नाही. अगदी कधी कधी सद्गुरू स्वतः तिथे प्रश्न निर्माण करणार पुढे मग त्याचं उत्तर देणार. सो उपासना यज्ञाबद्दल बोलताना सद्गुरू काय सांगतात बघा. उप म्हणजे जवळ आसन म्हणजे बैठक. देवाच्या जवळ आपली बैठक इतकी गेली पाहिजे की देव आणि आपण याच्यामध्ये भेद राहता कामा नये. देव पाहायला गेलो तेथे देव ना ही सद्गुरूंची युनिकनेस आहे. म्हणजे पटापट ही ऍक्च्युली स्विचेस ओव्हर फ्रॉम म्हणजे शास्त्र टू भक्ती. कळलं की नाही. अशा पद्धतीने आजचं जर प्रवचन तुम्ही जर ऐकून आला असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की कशा पद्धतीने सद्गुरूंनी त्या ठिकाणी ते प्रवचन करताना सद्गुरू शास्त्र सांगतात मध्ये अध्यात्म या उपासनेचा सोशल भाग काय मोठा आहे. ज्या गोष्टी आपल्या भारतवर्षाला ग्रासून राहिलेल्या आहेत आणि ज्याच्यामुळे आपला ऱ्हास झाला त्या गोष्टी त्या उपासना यज्ञात सद्गुरूंनी अंतर्भूत केल्या. काय की सद्गुरू म्हणतात तिथे जो यज्ञ आहे हे भगवानना पण आहुती दिली पाहिजे. तर दूध तूप तीळ तांदूळ ही आहुती नाही. आहुती काय सांगतात. आहुती बघा काय सांगतात ते अंधश्रद्धा अस्पृश्यता जातीयता धर्मांधता आणि विषमता हे सगळं नाव वी आर फेसिंग ऑल दिस मेनेस. लक्षात घ्या. आणि सद्गुरू ही उपासना 50-60 वर्षापूर्वी सांगतात आणि एकंदरीत उपासना करायची कशी ती सांगतात. म्हणजे बसताना त्याने कुठल्या भूमिकेत बसलं पाहिजे हे सांगतात. ह्या महाराक्षसांची आहुती कोणती अंधश्रद्धा अस्पृश्यता जातीयता धर्मांधता आणि विषमता ह्याची आहुती याच्यात. म्हणजे उपासना जी देतात ना त्या उपासनेमध्ये सुद्धा जगाचा हित. कळलं की नाही. लक्षात आलं. सो अशा पद्धतीने उपासनेच्या संदर्भात सुद्धा सद्गुरूंनी आपल्याला हे सगळं मार्गदर्शन करून ठेवलेलं. ना पुढे काय म्हणजे असं की पुढे
अभ्यासाच्या संदर्भात म्हटलं होतं ना, तो आता प्रत्येकाच्या इंडिव्हिज्युअल आवडीप्रमाणे आहे. आपल्याला अभ्यास तर केलाच पाहिजे. अगोदर आता ढगे साहेबांनी सुद्धा सांगितलं की हे आपल्यावरती रिस्पॉन्सिबल, कळलं की नाही. सो ही जी रिस्पॉन्सिबिलिटी करण्यासाठी व्हॉट इज द वे आउट. आता आपल्याला साधन आपल्याकडे जे आहे हे भरपूर साधन आहे, कळलं की नाही. आणि हे करत असताना आपण विविध गोष्टी आपण रिफर करू शकतो, कळलं की नाही. पण बरेच रेफरन्ससाठी सद्गुरूचं एवढं सगळं आता आप लक्षात घ्या. आपल्याकडे सगळे ग्रंथ आहेत, CD आहे, आता आपलं पेन ड्राईव्ह सुद्धा मस्तपैकी भरपूर अशी प्रयोजनं आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहेत आपल्या ट्रस्टीने आता, कळलं की नाही. सो ते सुद्धा सगळं आहे, युट्यूब आहे, कळलं की नाही. आणि त्या ठिकाणी हे सगळे रेफरन्सेस सद्गुरूचे ते पाहिले. आजच जिब्राल्टरचं उदाहरण सद्गुरूने सांगितलं. कधी सद्गुरू सावरकरांबद्दल बोलतात, सद्गुरू कधी कधी म्हणजे मग आंबेडकरांबद्दल बोलतील, अशी विविध रेफरन्सेस घेतात. सो दॅट टाइम यू शुड नो. कारण जिब्राल्टर म्हटल्याच्या नंतर ना, आता ज्याचं हिस्ट्री आहे त्याला जिब्राल्टर माहिती आहे, नाही तर जिब्राल्टर माहिती असं कधी कधी गडबड होते. कारण कालच एक विषय आला आबाधोबी, म्हणजे जगामध्ये जे काय ना तर आबाधोबी म्हणतात ना, तर आबाधोबी तर मी असंच एक तरुण मुलगा बसला होता म्हणजे बाबा आबाधोबी आपण म्हटलं की सगळ्या तिकडे एकमेकांना धोपटणारी आबाधोबी चालू आहे. तर म्हटलं अरे बाबा तुला आबाधोबी माहिती आहे काय. तो हो म्हणतो एक शहर आहे म्हणतो अबुधाबी. सो मला काय म्हणायचं, सो नाव ऍटलीस्ट यू हॅव इंटरनेट वेअर बाय यू कॅन गो अँड फाइंड व्हॉट इज जिब्राल्टर की काय हे काय. बट नाव यू बी केअरफुल ऑफ दॅट इंटरनेट. कारण आपला बेसिक काय आहे, बेसिक जीवनविद्येचा अभ्यास, नंतर ते सगळे संदर्भ शोधा. कारण काय होतं, सद्गुरू एखादं नाव घेतलं तिथे की तिथे मग त्याच्यात गुंतून जाऊ. मग पहिला जीवनविद्या म्हणून सद्गुरू पूर्वी सांगायचे तू इतर ग्रंथ वगैरे वाचत बसू नका, जीवनविद्येचा पहिला अभ्यास करा. मग पहिला आपला बेसिकली जीवनविद्येचा अभ्यास हा पहिला बेसिक आहे. आणि त्याच्या अधिष्ठानावर हे सगळं ओनली एक्सेप्शन याला जे आहे ते म्हणजे शिवचरित्र. त्या शिवचरित्राबद्दल मात्र सद्गुरू म्हणाले की शिवचरित्राचा अभ्यास हा प्रत्येक युवा केंद्रामध्ये झाला पाहिजे, कळलं की नाही. लक्षात ना. सो ह्या अशा पद्धतीने हे सगळं सद्गुरूने आपल्यासाठी सांगितलेलं आहे. आता वेळ होत आलेला आहे, बट बिफोर आय ऍक्च्युली वाइंड अप, एक गोष्ट मात्र नक्की आहे की सद्गुरूंच्या उपासनेबद्दल आपण बोललो. सो नाव ती या ठिकाणी इथे जमलेलो आहोत. सो युटिलायझिंग माय टाइम जे आहे तर त्याच्याबद्दल एक मुद्दा मात्र या ठिकाणी प्रार्थना. ही प्रार्थना आपण म्हटली सुरुवातीला, बट आय वॉन्ट टू टॉक समथिंग अबाउट इट प्रार्थना. अँड मोर दॅन ती प्रार्थना त्याच्यानंतरची जी काही गोष्ट आहे, म्हणजे एक म्हणजे सद्गुरू, आता त्यांनी मगाशी सद्गुरूच्या चाली म्हणजे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव सर्वांचा. सो सद्गुरू काय म्हणतात, ही प्रार्थना आपण जी म्हणतो सी व्हॉट ऑल ही हॅज गिव्हन अस, ही प्रार्थना आपण म्हणतो ना, अशी प्रार्थना म्हटल्याने प्राणायाम होतं. काय म्हणतात, प्राणायाम होतं. बरं, पुढे काय म्हणतात, प्राणायाम आहे पण नंतर शंकर म्हणतो तथास्तु, शांती वगैरे आहे, पण नाममौन दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण ते आपला दुर्लक्ष होतो त्याच्याकडे, कळलं की नाही. लिहिलेलं आहे ग्रंथात नाम, इट इज समथिंग विच हॅज टू बी इम्बाइब्ड. त्या सद्गुरूने सांगितलंय म्हणजे ते आचरणात आणण्यासाठी आहे, काही नुसतं जसं काहीतरी सांगितलं आणि सोडून दिलं असं नाही आहे. तर व्हॉट इज दिस नाममौन, ह्याच्याबद्दल आपण जरा इथे, बिकॉज सो मेनी ऑफ यू फ्रॉम डिफरंट प्लेसेस, कारण बऱ्याच ठिकाणी याची चर्चा होते, बट नाउ यू आर फ्रॉम डिफरंट प्लेसेस. सो हे तुमच्या गाठी असावं. बाय द वे, आपला जो हरिपाठ आहे ना, त्या हरिपाठामध्ये तिथे सद्गुरूंनी ते प्रक्रिया दिलेली आहे. इनफॅक्ट त्या हरिपाठामध्ये उपासना यज्ञाबद्दल स्टेटमेंट आहे. काय आहे माहिती आहे की हा उपासना यज्ञ आणि नामसंकीर्तन यज्ञ जर हिंदुस्थानात सर्वत्र सुरू झाला तर या देशाचे अक्षरशः सोने झाल्या वाचून राहणार नाही, हे निश्चित. लक्षात घ्या ना, व्हॉट इज दिस नाममौन, इट इज अ युनिक थिंग. म्हणजे सद्गुरू काय सांगतात की जीभ टाळ्याला लावायची, तिथेच ती चिटकवून ठेवायची, कळलं की नाही, आणि मनातल्या मनात देवाच्या नामाचा जप करायचा. आता ज्यांना साधना मिळाली ते देवाचं भान घेतील, पण बाकीच्यांनी देवाच्या नामाचा जप करावा किंवा प्रार्थना म्हणावी मनातल्या मनात. काय ह्याने काय होतं, नाव ही एक्सप्लेन्स. ह्याने काय होतं, जीभ टाळ्याला चिटकवून ठेवल्याने आपण मनाला त्या ठिकाणी बांधून टाकतो. म्हणजे मन चंचल ना, एरवी स्थिर राहत नाही. आजच सांगितलं, मन खरा परमार्थ किंवा खरं तुमचं यश कधी, तर म्हणतात मन स्थिर झाल्यावर. आता मन स्थिरची युक्ती पण सांगून ठेवली, कळलं की नाही. तर जीभ चिटकवून ठेवल्याने त्या ठिकाणी काय होतं, आपण मनाला कामाला लावतो. कामाला काय लावतो की एक काम काय देतो मनाला, हा आता जीभ तू प्रार्थना म्हण किंवा नाम घे, हे एक काम दिलं. दुसरं काम काय, चिटकली की नाही तिकडे लक्ष ठेव. म्हणजे दोन कामं दिली मनाला. ओके, ही दोन कामं दिली. अच्छा, आता तिसरी गोष्ट काय होते, श्राव जो निर्माण होतो ना, श्राव तो आरोग्याला चांगला. अलीकडे व्हॉट्सअपवर येतं लाल गिळा म्हणून, ते सद्गुरू कधी 60 वर्षापासून सांगतात. श्राव आहे तो आरोग्याला चांगला. तिसरी गोष्ट काय की सद्गुरू म्हणतात त्या ठिकाणी जीभ चिटकावून जिथे ठेवताना ते योगिक सेंटर आहे, कळलं की नाही. सो त्यांनी सद्गुरूने सगळा अभ्यास आहे सद्गुरूंचा.
त्याच्यामुळे ते योगिक सेंटर त्या ठिकाणी जागृत चिटकवून ठेवलं आहे. आणखी महत्वाचं म्हणजे असं की सद्गुरू म्हणतात ना, त्याच्यासाठी कलेक्टिव्ह प्रार्थना म्हणणं किती इम्पॉर्टंट आहे ती नंतर आपण घेणार आहोत, कळलं की नाही, ती नंतर होणारच, लक्षात आलं. पण कलेक्टिव्ह प्रार्थनेची महती सद्गुरू सांगतात. अरे आम्ही त्या ठिकाणी ना, सद्गुरू म्हणतात आम्ही तिकडे ज्ञानेश्वर माऊली 16 15,000 लोक त्या ठिकाणी जमतात आणि सगळे प्रार्थना म्हणतात, सगळे हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, 15,000 लोक. आता हे म्हणतात तर पुढे सांगतात ते महत्वाचं, सगळे प्रार्थना म्हणतात. विचार करा तुम्ही काय ताकद निर्माण होत असेल तिथे. माझे भक्त गाती जेथे नारद आम्ही उभा तेथे. इफ 2 of you shall agree on earth touching anything that they shall ask, it shall be done unto them of my Father who is in heaven. म्हणजे दोघांचं एकमत झालं तर तुमचं संकल्प सिद्धी जाईल. 15,000 लोक एकत्र संकल्प करतात, काय होत असेल, कळलं की नाही. म्हणजे ते सगळं सांगतात एवढे 15,000 लोक आम्ही प्रार्थना म्हणतो आणि म्हणतात नंतर ना नाममौन आम्ही त्या ठिकाणी 15,000 लोक करतात. पिन ड्रॉप सायलेन्स असतं, पिन ड्रॉप. किती ताकद आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ठाऊक आहे असं म्हणतो. सो दिस इज व्हॉट ऑल ही हॅज गिव्हन अस. टाइम कन्स्ट्रेन्स लक्षात घेता मी अगदी धावती फास्ट घेतलेलं आहे, बट हे थोडक्यात या ठिकाणी मी इथे जे काय मला जी संधी दिली ती या ठिकाणी थोडक्यात मी इथे मांडलेलं आहे. प्रार्थना जेव्हा नंतर होईल तेव्हा तो कलेक्टिव्ह प्रार्थनेच्या वेळेला तो सूचना दिली जाईल. फॉर नाव मी या ठिकाणी संधी दिल्याबद्दल आपल्या सर्वांना मी धन्यवाद देतो. धन्यवाद. जय सद्गुरू.